बऱ्याच दिवसापासून ना एक गोष्ट शेअर करायची होती मला तुमच्यासोबत. तर म्हटलं चला आज शेअर करते मी, कारण कुठल्याही गोष्टीला एक योग्य वेळ असते. शुभ दुपार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता दुपारपासून ब्लॉगला सुरुवात करते मी. आणि काल ना केसांना मेहंदी लावून घेतलेली होती, त्याच्यामुळे मग सायंकाळी ना केस छान वाळल्यानंतर मग केसांना छान असं तेल लावून घेतलेलं होतं मी. मेहंदी लावल्यानंतर ना केस वगैरे धुतल्यानंतर, म्हणजे केस शॅम्पूनी नाही धुवत मी, फक्त पाण्यानेच धुवत असते. आणि त्यानंतर मग छान असं केसांना तेल लावून घेते 1 दिवस 2 दिवस, आणि त्याच्यानंतर मग मी शॅम्पू करत असते केसांना. लगेच शॅम्पूने नाही धुवत, मग ते जेवढी मेहंदी केसांना लावलेली आहे तर ती शॅम्पूसोबतनं म्हणजे निघून जात असते, म्हणून मी लगेच शॅम्पू करत नाही. 2 दिवसानंतर वगैरे शॅम्पू करते. आधी पाण्यानेच केस धुवून घेत असते. तर त्याच्यामुळे मस्त असं केसांना ना छान तेल लावलेलं आहे. तर चला दुपारपासून ब्लॉगला सुरुवात करते. आणि तर बऱ्याच दिवसापासून ना एक गोष्ट शेअर करायची होती मला तुमच्यासोबत. तर म्हटलं चला आज शेअर करते मी, कारण कुठल्याही गोष्टीला एक योग्य वेळ असते. तर जसं की तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे, आणि रोज मी डेली ब्लॉगमध्ये माझं जे काही रूटीन असतं रोजचं ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर ही गोष्ट देखील शेअर करायची होती मला, मात्र योग्य वेळेचीच वाट बघत होती मी. तर चला आज मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करते. तर एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे माझ्या भावाचं म्हणजे कुणालचं लग्न जुळलेलं आहे. आणि त्याची सगळी आमची आता थोडी तुम्ही शॉपिंगचे वगैरे व्हिडिओ बघितले, आम्ही बाहेर वगैरे गेलो होतो, तर त्याची सगळी खरेदी वगैरे आता सुरू आहे आमची. आणि आता पत्रिका वगैरे आलेल्या आहेत. तर इकडे अपेक्षा ना लग्नाच्या सगळ्या पत्रिकांना आता अक्षिदा लावत आहे. तर सगळे लग्नाचे कार्ड वगैरे ना इथेच छापून घेतले होते कुणालनी, कारण इथे आमच्या ओळखीचीच प्रिंटिंग प्रेस आहे, तर त्यांच्याकडनंच छापून घेतलेल्या होत्या. त्यामुळे सगळ्या पत्रिका इथेच आलेल्या आहे लग्नाच्या. आणि आता अपेक्षा अक्षिदा लावते, दाखवते मी तुम्हाला. तर बघा इकडे ना अपेक्षा सगळ्या पत्रिकांना अक्षिदा लावते. आणि तिचा उत्साह तर एकदम भारी होता, कारण तिच्या मामाचं लग्न आहे. आणि जेव्हापासून पत्रिका आणलेल्या होत्या ना, तर तिला तर अगदी घाई सुटलेली होती की कधी मला त्या अक्षिदा सगळ्या लावायला मिळतील म्हणून. आणि असे सगळे कामं म्हटले की तिला खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर काल सायंकाळीच ना मी मंदिरामध्ये वगैरे पत्रिका ठेवून आलेली होती, देवाला वगैरे आमंत्रण देऊन आलेली होती. आणि आता सायंकाळ झालेली होती आणि बाहेरचं सगळं दृश्य ना इतकं छान दिसत होतं की अगदी बघतच राहावंसं वाटत होतं, म्हणून तुमच्यासोबतही शेअर केलं. आणि चला आता अपेक्षा क्लासला चाललेली होती, आज क्लास होता तिचा. आणि मी इकडे ना स्वयंपाक करायला घेतलेला होता. तर स्वयंपाकात मला आज पनीरची भाजी करायची होती, कारण आज ना कुणाल येतो आहे, कारण त्याला पत्रिका वगैरे द्यायसाठी जायचं आहे, म्हणून आज तो येणार आहे. आज जसं सॅटर्डे होता आणि सगळं ऑफिस वगैरे करून मग तो येणार आहे, कारण उद्याची सुट्टी आहे. तर जेवढं जमेल तेवढ्या पत्रिका त्याच्या वाटून होतील, आणि अजून बरीचशी कामं आहे त्याला. तर म्हणून ना आज भाजीमध्ये मी पनीरची भाजी केलेली होती, जिरा राईस आणि श्रीखंड वगैरे केलेलं होतं. आणि मग कुणाल हे आलेला होता, तर मग जरा वेळ गप्पा वगैरे केल्या. आणि त्यानंतर मग मला पुऱ्या करून घ्यायच्या होत्या, कारण मी पुऱ्या राहू दिल्या होत्या. म्हटलं आल्यानंतर मग गरम गरम करते, आणि त्याला आता पत्रिका वाटायला जायचं आहे, त्यामुळे त्याला घाई होती, म्हणून लगेच मी पुऱ्या करायला घेतल्या आणि मग ताटं वगैरे करून घेतली. आणि आज कुणालचा वाढदिवस देखील आहे, तर मला अक्षवानही करायचं होतं, कारण आज सकाळी देखील तो लवकर ऑफिसला निघून गेला आणि आल्यानंतर लगेच इकडे निघाला होता, त्यामुळे मम्मीलाही त्याचं अक्षवान काही करायला मिळालेलं नव्हतं. मात्र जरा घाईत होता, म्हणून मग तो म्हणाला की आल्यानंतर अक्षवान करशील. आणि त्यानंतर मुलांची पण जेवणं वगैरे झाली, आणि त्यानंतर मग मी आणि आईनेही जेवण वगैरे करून घेतलं. चला सगळं आवरून झालेलं आहे किचनमधलं काम माझं. आणि अजून ना कुणाल आणि हे यायचे आहे, आणि आज कुणालचा बड्डे आहे, तर अजून अक्षवान वगैरे करायचंच आहे. तर मग अशी आल्यानंतर जरा घाईत होता तो, थोडं बाहेर काम होतं त्यांना, म्हणून हे आणि तो गेलेला आहे. तर त्याच्यामुळे केकही कापायचा आहे आणि अक्षवानही व्हायचं आहे त्याचं. तर आल्यानंतर करू, आता मुलं पण वाट बघत आहे त्याची. तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा.
तर कुणाल आणि हे यायचे होते आणि आता जेवणं वगैरे झाली होती, सगळी कामं वगैरे झालेली होती आणि आता त्याचीच वाट बघत होतो. मात्र तोपर्यंत मग काहीतरी करायचं म्हणून मग आम्ही पत्रिका लिहायला घेतलेल्या होत्या आणि अपेक्षा सगळे नावं वगैरे वाचत होती आणि तसे मग मी लिहत होती. तर 15 दिवसाआधी देखील तो जेव्हा आलेला होता ना इथे, तेव्हा तो ते पत्रिकाच्याच कामाने आणि लग्नाची काही कामं होती त्याच कामाने आलेला होता. आणि मम्मीकडेही तिच्या हाताशी असं कोणी कामं वगैरे करायला नसतं कोणतं, तिच्या मागेच असते सगळी कामं. आणि कुणाल दिवसभर ऑफिसला असतो, आल्यानंतर त्याची आता लग्नाची बाहेरची कामं वगैरे असतात ते तो सगळं करत असतो. आणि पप्पांच्या बाबतीत म्हटलं तर 2 वर्षाआधी त्यांना ना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता, त्यामुळे एक हात त्यांचा काही काम करत नाही. त्यामुळे सगळं आता घरची कामं म्हटली की मम्मीच्या मागे असतात. तर म्हटलं जेव्हा मी लग्नाला जाईल तेव्हा जाईल, मात्र इथून जेवढी आपल्याला मदत करता येईल तेवढा करूया. तर चला आता कुणाल आलेला होता आणि मी अक्षवान करायला घेतलेलं होतं. आणि मुलं देखील बऱ्याच वेळेपासून वाट बघत होते, कारण वाढदिवस वगैरे म्हटला की मुलांची हौस ही आपल्यापेक्षा जरा जास्तच असते. तर तो मामीकडे पत्रिका देऊन आलेला होता आणि तिथे मामीनी पण त्याचं अक्षवान वगैरे केलेलं होतं. तिथे केक वगैरे सगळं कापून झालेला होता त्याचा. बहुतेक आज त्याचं मामीकडूनच आधी अक्षवान व्हायचं होतं. तर चला आता आलेला होता म्हणून मग मी घरी देखील अक्षवान वगैरे करून घेतलं त्याचं आणि त्यानंतर केक वगैरेही कापून घेतला. तर आज जेवणामध्ये त्याच्या आवडीचीच भाजी केलेली होती मी, पनीरची. आणि असं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलेलं होतं. तर कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर चला असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे दिलेल्या बेलवरही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ पोस्ट करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.